महासूर्य आकाशगंगेच्या मध्यभागी, जिथे हजारो सूर्यांच्या प्रकाशाने आकाशीय पिंड चमकत होते, तिथे सूर्यांशचा भव्य स्तंभ उंच उभा होता. या प्राचीन रचनेत सौर देवतांचे सार असल्याचे म्हटले जाते. भयानक असुर मानवाच्या नेतृत्वाखाली आकाशगंगेच्या अंधाऱ्या शक्तींनी स्तंभावर क्रूर हल्ला केला तेव्हा शांतता भंग झाली. असुर मानवाच्या सैन्याच्या अंधाऱ्या शक्तींनी स्तंभाला वेढले असता, गीता नावाची एक तरुणी आणि तिचा सायबोर्ग भाऊ नील यांना संकटाचा संकेत मिळाला. गीता, एक कुशल योद्धा, अतुलनीय शौर्य असलेली आणि नील, एक प्रतिभावान शोधक, न्यायासाठी त्यांच्या अढळ समर्पणासाठी संपूर्ण आकाशगंगेत प्रसिद्ध होते. संकोच न करता ते सूर्यांशच्या स्तंभाचे रक्षण करण्यासाठी निघाले. युद्धभूमीजवळ येताच गीताने नीलला सूर्य अस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रगत ऊर्जायुक्त बंदुकांची एक जोडी दिली. या शक्तिशाली तोफा सूर्यदेवांच्या साराने ओतप्रोत होत्या, ज्या विनाशकारी ऊर्जेचे स्फोट सोडण्यास सक्षम होत्या. नील, त्याच्या सायबरनेटिक सुधारणांसह, या भयानक शस्त्रांचा वापर करण्यासाठी परिपूर्ण उमेदवार होता. गीताने स्वतः जुळणाऱ्या बंदुकांची जोडी घेतली आणि एकत्र भावंडे युद्धात उतरली. युद्ध सुरूच राहिले. गीता आणि नीलने सूर्यास्त्र स्फोटांचा एक मोठा वर्षाव सोडला ज्याने आकाशगंगेचा पाया हादरवला. लढाई तीव्र होत असताना सूर्यास्त्र तोफा तीव्र, सोनेरी प्रकाशाने चमकू लागल्या. गीता आणि नील यांनी त्यांचे हल्ले एकत्रित केले, परम ऊर्जेचा दुहेरी स्फोट झाला ज्याने असुर मानवाच्या संरक्षणाला उद्ध्वस्त केले. राक्षस देव मागे पडला, त्याच्या काळ्या शक्ती डगमगल्या. संधी साधून गीता आणि नील यांनी अंतिम हल्ला केला. सूर्यास्त्र तोफा अभूतपूर्व क्रूरतेने पेटल्या, असुर मानवाला सौर ऊर्जेच्या प्रवाहात न्हावून टाकले. भावंडांच्या एकत्रित सामर्थ्याने आकाशगंगेतून बाहेर काढताना, त्याचे काळे रूप विरून जाऊ लागल्याने, राक्षस देवाने एक बधीर करणारी गर्जना केली. असुर मानवाचा पराभव झाला आणि सूर्यांशचा स्तंभ सुरक्षित झाला. गीता हसली, तिचे डोळे अभिमानाने चमकले. अवशिष्ट ऊर्जेने चमकणारे त्याचे सायबरनेटिक अवयव नील तिच्याकडे परत हसली. एकत्रितपणे ते विजयी झाले. महासूर्य आकाशगंगेचे खगोलीय पिंड त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करत अधिक चमकत असताना, गीता आणि नील पुढे निघून गेले, शेजारी येणाऱ्या कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार होते.